जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी काओ तरला जयाची कुळे तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो जे देशा साठी लढले ते अमर हुतात्मे झाले जे देशा साठी लढले ते अमर हुतात्मे झाले सोडिले सर्व घरदार सोडिला सुखी संसार सोडिले सर्व घरदार सोडिला सुखी संसार ज्योती समजीवन जगले ते अमर हुतात्मे झाले जे देशा साठी लढले ते अमर हुतात्मे झाले ते अमर हुतात्मे झाले आज धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, अर्थात आज त्यांचा जन्मदिन आहे। 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवरायांचा शिवनेरी किल्ल्यावरती जन्म झाला जिजाऊ माँसाहेबांच्या पोटी। म्हणून जिजाऊ माँसाहेबांना असे पवित्र डोहाळे लागले होते ज्या वेळेला आपल्या महाराष्ट्रावर देशावर अनेक इथं चालून आले, इंग्रज आले, पोर्तुगीज आले, इथे आदिलशाही आली, इथे निजामशाही आली, संपवण्यासाठी भारतीयांची आपली हिंदू परंपरा उद्ध्वस्त करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले। ते अत्यंत भयानक असा काळ होता। आज जर ती परिस्थिती असती तर आज आपण स्वराज्यामध्ये आनंदाने आपण नांदू शकलो नसतो। हा आनंदोत्सव, हे भजन कीर्तन आपण करू शकलो नसतो। हे कोणाचे उपकार असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार आहेत। म्हणून कुठपर्यंत त्या गुलामगिरीमध्ये जगायचं, या गुलामगिरीतून आता मुक्त होण्यासाठी मी आता दुसरा तिसरा कोणी माणूस निवडणार नाही, तर माझ्या पोटचा गोळाच या देशाच्या मातीसाठी समर्पित करेल। हे पवित्र डोळे जिजाऊ माँसाहेबांना लागले होते। म्हणून आईच्या डोळ्यावरून पुढे संतती कशी जन्माला येणार आहे हे कळत असतं। म्हणून हे पवित्र डोळे आपल्याला सुद्धा लागले पाहिजे। म्हणून अगोदर त्या जिजाऊ माँसाहेबांना वंदन केलं पाहिजे की म्हणे धन्य धन्य जयाचे कुशी छत्रपती शिवराय जन्मले। म्हणून जिजाऊ माँसाहेबांचे या महाराष्ट्राच्या मातीवरती उपकार आहेत की ज्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या नगरीमध्ये लखोजीराव जाधवांच्या घराण्यातील जिजाऊ माँसाहेब यांचा विवाह शहाजीराजांबरोबर झाला। म्हणून जिजाऊ माँसाहेबांनी आपल्या लेकरावरती महान संस्कार दिले। काय संस्कार दिले ते छत्रपती शिवाजी राजांवरती ऐका। 2 मिनिटांमध्ये एक प्रसंग सांगतो। शिवनेरीच्या दारामध्ये 4 अतिथी भिकारी चाललेले भुकेलेले, 15 दिवसापासून पोटामध्ये अन्नाचा कण नव्हता। 8 वर्षाचा शिवबा शिवनेरीच्या दारात खेळत होता। शिवबा, कोणाचा रे किल्ला? शिवरायाने उत्तर दिलं, आपल्या सर्वांचा किल्ला आहे। मला वाटतं माझ्या मुलाला जर विचारलं हा बंगला कोणाचा, तर माझा मुलगा सांगेल माझा आहे बंगला। पण वयाच्या 8व्या वर्षी एवढा व्यापक बोध या मुलाचा तयार झाला। वसुधैव कुटुंबकम, हे विश्वची माझे घर। वयाच्या 8व्या वर्षी हे महान संस्कार माँसाहेबांनी शिवाजी महाराजांवरती दिले। बोला की आपलाच किल्ला आहे, काय काम आहे? अरे खूप भूक लागली शिवबा, मोठ्यांचा मुलगा शहाजी राजांचा पुत्र, घरामध्ये काही अन्न असेल तर मिळेल का आम्हाला? छत्रपती शिवराय धावत जातात। 8 वर्षाची शिवबा, माँसाहेब दारात 4 हरिजन आलेत, अतिथी आलेत भुकेलेले, आणि ते विचारतात 4 भाकरी आणि वाटीभर भाजी मिळेल का? असं विचारल्याबरोबर तळपायाच्या मस्तकाला गेली माँसाहेबांची आणि 8 वर्षाच्या पोराच्या गालात काट दिशेने मारली। शिवबानी प्रश्न केला, माँसाहेब काय गुन्हा केला, काय अपराध केला, काय चूक केली? दारात 4 अतिथी आलेत भुकेलेले, विचारतात तुम्ही मला संस्कार दिले, अतिथी देवो भव, काय गुन्हा केला? माँसाहेबांनी उत्तर दिलं ते अतिशय महत्वाचं आहे पोरांनो। माँसाहेब म्हणतात, शिवबा तू अजून माझ्या
दुधाच्या उपकारातून उपकृत नाही होऊ शकला, तू अजून माझ्या दुधाची परतफेड नाही करू शकला, तू जर मला न विचारता दारात आलेल्या अतिथीला घरात घेऊन आला असता किंवा न विचारता दुर्डीतली भाकर त्या भिकाऱ्याच्या लेकरांना दिली असती तर माझ्या दुधाचा खरा पुरुषार्थ समजला असतं. हे महान संस्कार त्या मातेने या मुलावर दिलते, म्हणून शिवाजी महाराज घडले. शिवाजी राजे उदरात असताना सुद्धा महाभारत, रामायण, नकुल, भीम, अर्जुन, सहदेव या महापुरुषांच्या गोष्टी, संतांचे अभंग, संत एकनाथांचे, नामदेवरायांचे अभंग शिवाजी महाराजांना सांगितले, म्हणून शिवाजी महाराज घडले. शिवाजी महाराजांकडे भेदभाव कुठलाच नव्हता, फक्त अन्यायाला माफ नव्हतं. स्वराज्यासाठी 18 पगड जातीतल्या मावळ्यांनी बलिदान दिलं, म्हणून हे स्वराज्य आज या देशाच्या मातीमध्ये, महाराष्ट्राच्या भूमीमध्ये तयार झालं. या महाराष्ट्राच्या मातीतलं 16 वर्षाचं पोर रायरेश्वराच्या मंदिरात जातं. पोरांनो, दह्याचा नाही, दुधाचा नाही, अमृताचा नाही, रक्ताचा अभिषेक करतं आणि काय संकल्प करतं. आम्ही म्हणतो 16 वरीस धोक्याचं, पण 16 वरीस धोक्याचं नाही, अत्यंत मोक्याचं आहे. वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन दह्याचा नाही, दुधाचा नाही, अमृताचा नाही, पोरांनो रक्ताचा अभिषेक करून काय संकल्प केला या पोराने, तर माझ्या देशातील, माझ्या महाराष्ट्रातील सर्व 18 पगड जातीतले लोक सुखात नांदावेत यासाठी एक दिवस हिंदवी स्वराज्य निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. मला वाटतं ही इच्छा या 16 वर्षाच्या पोराची नसून ही इच्छा जिजाऊ माँसाहेबांची इच्छा होती की माझ्या मुलानं काय कार्य करावं. म्हणून शिवाजी महाराजांचे आपल्यावरती खूप मोठे उपकार आहेत पोरांनो. म्हणून दिस इज नॉट शिवजयंती. फक्त शिवाजी महाराजांची प्रतिमा टिपाडावर मांडायची, लाखो रुपयाचा डीजे लावायचा आणि गुलाल उधळून त्यांच्या पुढे नृत्य काम करायचं, दिस इज नॉट शिवजयंती. खऱ्या अर्थाने पोरांनो ही शिवजयंती नाही. हे अपेक्षित नाही त्या महापुरुषांना. तुम्ही कसे वागता, आचार अपेक्षित आहे. दिस इज शिवजयंती. म्हणून शिवाजी महाराजांना आनंद वाटेल की माझा मावळा खरा एक शिलवान आहे, माझ्यासारखा सदाचारी चारित्र्य संपन्न आहे. शिवाजी महाराजांचा काय दरार होता सांगू एक मिनिटामध्ये. छत्रपती कोणाला म्हणतात? छत्रपतींच्या काळामध्ये एका स्त्रीच्या पाठीमागे अन्याय करण्यासाठी एक दुर्जन लागला आणि ती स्त्री पुढे पळती, ती माता माऊली, आपल्या शरीराला कोणी हात लावू नये म्हणून, आणि तो दुर्जन तिच्या पाठीमागे चित्र डोळ्यासमोर आलं. आणि मग ती स्त्री माता माऊली पुढे धावत असताना आपली इज्जत वाचवण्यासाठी पुढे एका घरामध्ये राजांची प्रतिमा दिसली. पुरेसा उजेड नव्हता, एक दिवा लावलेला होता आणि त्या दिव्याच्या जवळ भिंतीवर एक राजांची प्रतिमा, फोटो दिसला. आणि ती माता माऊली त्या प्रतिमेच्या समोर जाऊन उभी राहिली आणि एवढा आत्मविश्वास तिचा वाढला की आता माझ्या शरीराला कोणी हात लावणार नाही. ही वचक आणि दरारा छत्रपतींचा होता. याला म्हणतात छत्रपती. अजून कोणाला म्हणतात छत्रपती सांगू? कल्याणच्या सुभेदाराची सून शिवाजी महाराजांकडे पाठवली. दिसायला देखणी अत्यंत रूपवान सुंदर होती. शिवाजी महाराजांना डाग लावण्यासाठी समाजामध्ये सगळीच माणसं वाईट नसतात आणि सगळीच चांगली नसतात. कधी कधी चांगल्या माणसाला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचलं जातं. शिवाजी महाराजांना बदनाम करण्यासाठी कल्याणच्या सुभेदाराची सून माझ्या राजांकडे पाठवली. पण माझा राजा म्हणजे 24 कॅरेट सोनं जिजाऊ माँसाहेबांनी घडवलेलं सोनं होतं, ओरिजिनल सोनं होतं. आणि जेव्हा राजांकडे आपले मावळे ती कल्याणच्या सुभेदाराची सून घेऊन गेले, कदाचित मला वाटतं मावळ्यांना सुद्धा आपले राजे कळले नसतील की आपल्या राजांचा शील काय आहे, आचार विचार काय आहे, म्हणून कदाचित ते घेऊन गेले. पण शिवाजी महाराज कोणाला म्हणतात ऐका? शिवाजी महाराजांनी आणि जिजाऊ माँसाहेबांनी त्या कल्याणच्या सुभेदाराची जी सून होती तिची काकण चोळी करून तिची बोळवण केली आणि तिला उत्तर दिलं, अशीच माझी आई दिसते, सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो, बदले शिव छत्रपती माते. माझी आई जर एवढी सुंदर असती ना, माझी आई जर एवढी सुंदर असती तर मी तुझ्यासारखा जन्माला आलो असतो स्वरूपान नव्हे. मला जर माहिती असता उदर तू एवढी सुंदर आहेस तर विटेवरच्या मालकाला पांडुरंगाला प्रार्थना केली असते की मला तुझ्या पोटी जन्म दे. असा होता आमचा राजा. पुन्हा ऐसे होणे नाही. एकच, किती होतील जातील, पण माझ्या राजासारखा व्यक्तित्व पुन्हा होणे नाही. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपुल्या निधड्या छातीवर,
प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर. माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. अरे शिवरायांच्या छायेखाली 18 पगड जातीतले लोक सुखाने आणि गुण्या गोविंदाने नाचत होते. शिवाजी महाराजांनी कोणाच्या धर्मावर अन्याय नाही केला. हो, शिवाजी महाराज कोणाला म्हणतात सांगू? बांधित होता मंदिर तेथे बांधित होता मस्जिद. कोणाच्या धर्मावर अन्याय नाही केला शिवाजी महाराजांनी. म्हणून एका गाण्यामध्ये असं म्हटलेले, शिवरायांच्या छाये खाली नवती कशाची वाना. शिवरायांच्या छाये खाली नवती कशाची वाना. अरे आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. काळ्या राणी तळपत होते तिच्या रूपाचे ऊन. अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून. त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान. अरे आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. शिवरायांच्या छाये खाली मुळीच नव्हती वान. अरे आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. छत्रपती शिवाजी महाराज की. एक शेवटचा प्रसंग सांगून जाईल फक्त आता. ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावरती देहांत झाला, पोरांनो, रायगडावरती देहांत, लाखोंचा जनसमुदाय जमलेला, भारत देशाच्या कानाकोपऱ्यातून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येकाच्या डोळ्यातून दुःखाचे अश्रू वाहत होते. माझ्या महाराष्ट्राचा राजा गेला, माझ्या महाराष्ट्राचा जाणता राजा गेला, माझ्या महाराष्ट्राचं छत्रपती हरवलं. जाणता राजा कोणाला म्हणतात माहित? ज्याच्यामध्ये काहीतरी जाणण्याची ताकद आहे त्याला म्हणतात जाणता राजा. छत्रपती कोणाला म्हणतात? छ म्हणजे 36 हत्तीचं बळ असणारा, त्र म्हणजे मुघलांना त्रस्त करणारा, प म्हणजे परत न फिरणारा, आणि ती म्हणजे त्रैलोक्याची जाण असणारा, याला म्हणतात छत्रपती शिवाजी राजा. आणि अशा शिवाजी महाराजांचा देहांत झाला रायगडावरती. प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा टपटप टपटप वाहत होत्या. माझ्या महाराष्ट्राचा राजा गेला, छत्रपती हरवलं. म्हणून म्हणतात लाख मेले तरी चालतील, परंतु लाखाचा पोशिंदा नाही गेला पाहिजे. आणि लाखाचा पोशिंदा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते, रयतेचा राजा होते. छत्रपती म्हणजे ज्याचं छत्र अख्ख्या जगावर आहे त्याला म्हणतात छत्रपती. आपल्या पतीचं छत्र घरावर सुद्धा आहे का नाही, हा एक चिंतनाचा विषय आहे. पण छत्रपती हे कोणाला एक लेबल पदवी लागत नसते. ज्याचं छत्र अख्ख्या जगावर आहे त्याला म्हणतात छत्रपती. आणि अशा छत्रपतींचा देहांत झाला. ऐका, आणि जसा राजांचा पार्थिव देह चितेवर ठेवण्यात आला, काय चमत्कार घडला. अरे एका वाघ्या नावाच्या कुत्र्यानं जळत्या चितेमध्ये उडी मारली. ही शिवाजी महाराजांच्या जीवनातला सर्वात मोठा चमत्कार आहे. म्हणून आज रायगडला जाऊन पहा, माझ्या शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारी एका वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी आज आम्हाला पाहायला सापडते. म्हणजे माणसाला कुत्र्याचं दर्शन घ्यावं लागतं, माणसाला कुत्र्याचं दर्शन घ्यावं लागतं. त्या कुत्र्याचं भाग्य एवढं थोर की त्याला छत्रपती शिवाजी राजांसारख्या महापुरुषांचा संघ जीवनामध्ये घडला, म्हणून त्या कुत्र्याची समाधी झाली. अर्थात ही शिवाजी महाराजांच्या जीवनातली कमाई होती, कुवत होती. 18 पगड जातीतल्या मावळ्यांनी, लोकांनी त्यांना प्रेम दिलं, सहकार्य केलं म्हणून स्वराज्य झालं, याच्यात नवल नाही. पण मुक्या प्राण्यांनी अंत समयाला त्यांच्या सरणात उडी टाकावी ही राजांच्या जीवनातली कुवत होती. जशी एखादी माता माऊली आपला पती गेल्यावर पूर्वीच्या काळामध्ये सती जात होती, सती जात होती, त्या कुत्र्याला कळलं माझा स्वामी गेला, माझं सौभाग्य गेलं, आता जिवंत राहण्याला काय अर्थ. म्हणून त्या कुत्र्यानं शिवाजी महाराजांनी सरणात उडी टाकावी. काय प्रेम केलं असेल शिवाजी महाराजांनी मुक्या जनावर, याला म्हणतात शिवाजी महाराज. आपण जर सकाळी घराच्या बाहेर निघालून रामराम केला तर लोक तिकडे तोंड फिरवतात, हे आपल्या जीवनातली कुवत. पण याला म्हणतात शिवाजी महाराज. म्हणून शिवाजी महाराजांच्या सानिध्यात जेवढे महापुरुष आले, अरे शिवा काशीदा न्हाव्याचा पोरगा होता, न्हाव्याचा. जेव्हा अफजल खानाचा वध केला शिवाजी महाराजांनी, आणि जेव्हा पन्हाळ्याला वेढा टाकला फाजल खानाने, अफजल खानाचा मुलगा, आणि शिवा काशीदला बोलावलं, कसं जायचंय आता, सुटका कशी करायची. संभाजी महाराज ताकदीने लढले, समोरासमोर लढले, पण शिवाजी महाराज युक्तीने लढले. संकट समय कसं बाहेर पडावं. मी मागच्या वेळेस आता पन्हाळ्याला जाऊन आलो,
काय दूरदृष्टी असावी. मॅनेजमेंट कशाला म्हणतात मराठीमध्ये? व्यवस्थापन आपण ज्याला म्हणतो. पन्हाळ्यावर विहीर आहे आणि 12 महिने तिथं पाणी असतं. 12 महिने पाणी असतं. म्हणजे जर 4 महिने शत्रूंनी जर एखाद्या किल्ल्याला वेढा टाकला तर 4-4, 6-6 महिने त्या किल्ल्यावर आपल्या मावळ्यांसाठी शिधा कुठून येत असेल, पाणी त्यांना उपलब्ध कुठून होत असेल पिण्यासाठी. ही दूरदृष्टी म्हणजे शिवाजी महाराजांची. याला शिवाजी महाराज म्हणतात. आता बाहेर कसं पडायचं? शिवा काशीद नागाचा पोरगा बोलावलं, शिवा इकडे, बोला की राज, बोला की राज, तुला सिद्धी जोरच्या श्यामेण्यात पालखीत बसून प्रति शिवाजीहून तुला जायचं. पण शिवा काशीद, शिवा ऐक, माहिती मला राज, मी गेल्यावर परत येणार नाही. मी गेल्यावर परत येणार नाही. ही नकली शिवाजी म्हणून ओळखलं जाणार आहे आणि माझ्यावर राजा तलवारीचे वार सपासप होणार हे मला माहिती. पण राजा ऐका, मी घाबरत नाही. मी शिवाजी राजा, शिवा काशीद मेला म्हणून नाही मरणार, तर शिवाजी राजा मेला म्हणून मरणार आहे. हे भाग्य माझ्या वाट्याला येतंय या स्वराज्यासाठी. याच्यापेक्षा दुसरं काय भाग्य. जातो राजा जातं आणि शिवा काशीदाला शिवाजी राजांचा पोशाख चढवला, दिसायला हुबेहूब दाढी वगैरे जिरेटूप चढवला आणि तो शिवा काशीद सिद्धी जोहरच्या शामियान्यात गेला आणि गेल्याबरोबर ओळखलं, ओ तो फाजल खानने ओळखलं, ओ तो असली शिवाजी नाही, ओ तो नकली शिवाजी आहे. आणि सपासप त्या न्हाव्याच्या पोराच्या अंगावर तलवारीचे वार चढले महाराज. शिवाजी महाराजांनी शेवटचा आकांत फोडला, माझा शिवा काशीद गेला. आणि मग शिवाजी महाराज इकडं बाजी प्रभूंच्या समवेत बांदल सेना घेऊन विशाळगडाकडे जात असताना खिंड लागली. त्याला आपण पावन खिंड म्हणतो. मोठी खिंड लागली. 5000 शत्रूंची फौज पाठीमागे पाठलाग करते आणि तेव्हा बाजी प्रभूंनी छत्रपतींच्या गळ्याला गळा भेट दिली. राजम, माझी विनंती नाही बाजी, मी तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही, तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही. नाही महाराज, आम्ही मेलो तरी चालतील, परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. राज, शब्द देतो, शंभू राजाची शपथ घेऊन, महादेवाची भोलेनाथाची शपथ घेऊन राज, जोपर्यंत तुम्ही विशाळगडावर पोहोचत नाहीत ना, तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. मग माझी विनंती, तुम्ही जावा. आणि हा बाजी प्रभू देशपांडे 300 मावळे घेऊन तो खिंड लढला 5000 आणि तोफेचा आवाज कधी येतो वाट पाहत होता म्हणत. ऐका पोरांनो, काय असतं, आपलेच लोक फितूर होतात आणि आपल्या लोकांचा काटा काढतात. शंभूराजांना कोणी मारलं? कोणी मारलं शंभूराजांना? आपल्याच लोकांनी मारलं, आपल्याच लोकांनी. अरे ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाच्या पायथ्याला गेले आणि तिथं गेल्यावर आपल्याच लोकांनी पुन्हा शिवाजी महाराजांना वर जाऊ न देण्यासाठी त्यांना विरोध केला. पण नाविलाजाने शिवाजी महाराजांना त्यांच्याबरोबर लढाई करावी लागली. का? माझा बाजी या खिंडीमध्ये लढतोय, तोफेचा आवाज लवकर करायचा आहे. आणि मग शिवराय जेव्हा विशाळगडावर गेले आणि तोफेचा आवाज केला आणि आवाज कानावर पडल्यावरच महाराज बाजी प्रभू देशपांडेने प्राण सोडला. याला म्हणतात देशभक्त, याला म्हणतात शिवाजी महाराजांचे मावळे. तानाजी मालुसरे, अरे तानाजी मालुसरे आपल्या रायबाच्या मुलाचं लग्न, त्या लग्नाचं आमंत्रण घेऊन गेला साहेबांकडे. तेव्हा कळलं काय डोक्यामध्ये नेमकं दुःख काय काय स्वराज्याचं. तो गड कोणता तानाजी जिंकलेला? सिंहगड. तो आपल्याला ताब्यात घ्यायचा. तानाजीने सांगितलं आधी लग्न कोंढाणा, आधी लग्न कोंढाण्याचं मग रायबाचं. तो तानाजी गड जिंकण्यासाठी गेला आणि त्याने प्राणाची आहुती बलिदान देशासाठी दिलं. अशा अनेक मावळे शिवाजी महाराजांसाठी होऊन गेले. म्हणून हे स्वराज्य पोरांनो तयार झालं. म्हणून छावा निघाल्यावरच आम्हाला संभाजी महाराज माहिती झाले का? 2 मिनिटात माझा आटोपतो. छावा निघाल्यावरच आम्हाला संभाजी महाराज माहिती झाले का? त्यांचं चरित्र वाचाल तर वाचाल, नाही तर जिवंत असून मेल्यासारखे. ते एक वाक्य बोलून जातो, ऐका. जगणं कोणाचं आवश्यक आहे? जे इतरांसाठी जगतात तेच जगतात, जे इतरांसाठी जगतात तेच जगतात, आणि जे स्वतःसाठी जगतात ते मेल्याहूनही मेल्यासारखे असतात. मरना भला है उनका जो जीते खुद के लिए, और जीना भला है उनका जो मरता है इंसान के लिए, मरता है इंसान के लिए. स्वतःसाठी जगतो तो मेला तरी काही विशेष नसतं, पण दुसऱ्यासाठी जगतो त्याचं जगणं आवश्यक असतं. अरे शंभू राजांना माझ्या साखळ दंडाने पकडलं, प्राण सोडला, परंतु धर्म नाही सोडला. जगावं कसं शिवरायांनी शिकवलं आणि मरावं कसं माझ्या शंभू राजांनी शिकवलं. महाराज मेले, प्राण सोडला पण धर्म नाही सोडला. हे गीतेचं तत्वज्ञान भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलं. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. अर्जुना, प्राण गेला तरी चालेल पण धर्म सोडू नये. तू लढ आता कुरुक्षेत्रामध्ये आणि या कौरवांचा काय कर, नाश कर. मी तुझ्या पाठीशी आहे. मला वाटतं हे गीतेचं तत्वज्ञान, आपली हिंदू संस्कृती, संतांचे विचार शंभूराजे शिवाजी महाराज वाचले नाहीत तर जगले, वाचले नाहीत तर जगले. आम्ही वाचतो रोज ज्ञानेश्वरी गाथा वाचतो, पण आम्ही जगत नाहीत. मला ज्ञानेश्वरी पाठ आहे,
पण मी जगत नाही. दारात चार जर भुकेलेले लेकरं आले, महाराज वाटीभर भाजीन 2 भाकरी मिळतील का? मी म्हणतो होय पुढे. पण माझ्या बायकोला ज्ञानेश्वरी गाथा कशाला म्हणतात माहित नाही, पण तिनं त्यांना सांगितलं असं, बाळांनो रोज पाठीमागच्या दरवाजावाटी येत जा, तुमच्यासाठी वाटीभर भाजीन 2 भाकरी काढून ठेवलेल्या असतील. मला वाटतं तिच्या ज्ञानेश्वरी पाठ नाही, पण तिच्या वागण्यात ज्ञानेश्वरी, तिच्या वागण्यात गाथा आहे आणि तिच्या वागण्यात धर्म आहे. जोपर्यंत हा उत्कर्ष, ही उत्क्रांती आपल्या तरुण पिढीमध्ये पाहायला मिळत नाही, तोपर्यंत शिवजयंती आपली सार्थक होणार नाही. शंभूराजांना साकल दंडाने पकडलं, ये शरण. कदाचित शंभूराजे शरण गेले असते तर वाचले असते, कोणा पळून आले असते. आपल्याला असा प्रश्न निर्माण होतो का नाही? होतो. पण ते अभिमानी आणि स्वाभिमानी रक्त होतं. महाराज शरण जाऊन पळून जाण्याचं रक्त नव्हतं. मरेल पण नाव करून जाईल, धर्मासाठी मेला. पळून नाहीत गेले. आपल्याला वाटतं का पळून गेले नाही? शरण जायला पाहिजे होतं आणि पळून जायला पाहिजे. संभाजीराज साकळ दंडाने पकडलं. अरे आता बलिदान मास चालू झाला. 39 दिवस माझ्या शंभूराजांचे हाल अपेष्टा करून त्यांना मारण्यात आलं. उकळतं पाणी अंगावर टाकलं, ब्लेडचे वार केले, एक एक अवयव काटण्यात आला. अरे ज्या डोळ्याने स्वराज्य पाहायचं होतं ना, ते डोळे सुद्धा दुर्जनाने, औरंगजेबाने त्या शत्रूने ठेवले नाहीत. डोळे सुद्धा काढून टाकले. आणि डोळे काढून टाकल्याबरोबर काय वाक्य, संभाजी महाराजांचं हृदयाला काटा फिटून डोळ्यातून अश्रू येतात. आबासाहेब, आबासाहेब तुमच्या पश्चात मी लढलो. बापाच्या नंतर माझ्या वडिलांची मिरासिगा देवा. बापाच्या पश्चात सुद्धा देशासाठी लढलो. पण आबासाहेब, ज्या डोळ्यांनी हे स्वराज्य पाहायचं होतं ना, आबासाहेब ते डोळेच नाही तो राहिले. ते डोळेच राहिले नाहीत, त्या दुर्जनाने काढले. पण आबासाहेब, नाही झुकला तुमचा छावा, नाही झुकला तुमचा वाघ. अरे शंभूराजांना पोरांनो सिंहाच्या गुहेत सोडलं, सिंहाच्या गुहेत सोडलं आणि सिंह अंगावर आला. माझ्या शंभूराजांनी सिंहाच्या जबड्यात हात घातला आणि सिंह फाडला. काय धमक, काय सामर्थ्य, काय शौर्य, काय धाडस असेल. अरे आम्ही आज 20 मध्ये 25 मध्ये आमचे तरुण आज कसले झालेत? वडापाव खाऊन, पुड्या खाऊन, व्यसन करून म्हाताऱ्या माणसासारखे दिसतात महाराज. म्हणून तरुणांनी व्यसन नाही केलं पाहिजे. आणि पुडी खातो, ऍक्शन मध्ये फोडतो कोणाच्या तरी प्रेमाच्या लो मॅटर मध्ये, त्याला पुडी फाटत नाही. साधी आमच्या तरुणांना पुढे फाटत नाही. पण शंभूराजांनी माझ्या सिंह फाडला होता. सिंह हा दरारा होता. 5000 कितीची फौज होती, 5000 पकडलेलं, पण 5000 एकटा शंभूराला लढला. एवढंच नाही तर पुन्हा जी जीभ जगदंब जगदंब म्हणत होती, ती जीभ सुद्धा काय निष्ठा असेल महाराज. आजचे राजे देवा धर्माविषयी नास्तिकपणा, त्यांच्याकडे अस्तिकता नाही, देव नाही, धर्म नाही, साधू संत नाही. परंतु ज्याला आज आमचे शिवाजी महाराज शंभूराजे वाचा आजच्या राजांना, आजच्या नेत्यांना, म्हणजे तुम्हाला कळतील, त्यांच्यामुळे आज आपले मंदिरे कीर्तने चालत आहे. शंभूराजांनी महाराज शंभूराजांचे डोळे काढले आणि जी जीभ जगदंब जगदंब म्हणत माझ्या भवानी मातेचा जप करत होती ना, ती जीभ सुद्धा दुर्जनांनी ओढून सांडसीने काढली. पण तरी सुद्धा नाही वाकला माझा राजा, नाही झुकला माझा वाघ. आणि शेवटी महाराज धर्मासाठी शिवाजी महाराजांनी आपल्या शरीराची आहुती दिली, तुकडे तुकडे केले. 39 दिवस हाल अपेष्टा करून मारण्यात आलं. हे होते महाराज संभाजी महाराज. म्हणून हे महापुरुष आपल्यात उतरले पाहिजे. म्हणून हिंदूंना जागृत करण्याचं काम कीर्तनाच्या माध्यमातून आम्ही करत असतो. म्हणून आपला हिंदू समाज जागृत झाला पाहिजे. आपलं रक्त कधीतरी सळसळलं पाहिजे. फक्त स्वार्थासाठी नाही दादा, प्रपंचासाठी. कुणी मरेल, कुणी जगेल, कधीतरी आपण 25-30% भाग आपल्या प्रपंचातला सत्कर्मासाठी, दान धर्म करण्यासाठी, आपल्या धर्मासाठी लावला पाहिजे. आणि कधीतरी आपलं रक्त या धर्मासाठी सळसळलं पाहिजे. आता येणारा काळ हिंदू धर्मासाठी भयानक आणि अत्यंत विचित्र असेल. म्हणून आपण सर्वांनी एका छत्राखाली आलं पाहिजे. मी कोण आहे, मी अमुक आहे, मी फलान आहे, हे नाही, मी कोण आहे. भारत माता ही एक माझी माता आहे आणि मी भारत मातेचं लेकरू आहे. हा बोध आपल्यामध्ये रुजला पाहिजे. हे उच्च विचार, या उंचीला आपण जाऊन पोहोचलं पाहिजे. तेव्हाच छत्रपती शिवाजी महाराजांना आपला आनंद वाटेल. व्यसनापासून परावृत्त राहिलं पाहिजे. मी माझ्या प्रत्येक कीर्तनातून सांगत असतो, हो छत्रपतींची जयंती काढत असताना किंवा कुठले अन्य महापुरुष असतील, ज्या गावात आपण वर्षभर जयंती साजरी करत असताल, त्या महापुरुषांच्या प्रतिमेच्या समोर दारू पिऊन, मद्यपान करून, गुलाधरून नाचू नका पोरांनो. अभिमान निश्चित असावा, पण पुलचट अभिमान काही कामाचं नाही. म्हणून त्यांचं चरित्र आपण तरुणांनी रिकाम्या वेळेमध्ये वाचलं पाहिजे. निर्व्यसनी तरुण घडला पाहिजे. तरच शिवाजी महाराजांना वाटेल की माझा मावळा आता खूप गोड दिसायला लागला आणि माझा मावळा आता साजायला लागला. म्हणून ही
थोडं मी 10-5 मिनिट शिवाजी महाराज शंभूराजांविषयी आज शिवजयंतीच्या प्रसंगी बोललो. मला संध्याकाळी कीर्तन आहे औस्याला, अजून शिवजयंतीवरच बोलायचंय, परंतु आमचे मामा कृष्णाजी पायगिरे मी योग्य वेळेला आलो आणि हे शिवजयंती निमित्त मला हे वाक्पुष्प त्यांच्या चरणी समर्पित करण्याचे हे भाग्य लाभलं. पुनश्च एकदा शिवाजी महाराजांच्या चरणारविंदी आपण कोटी कोटी प्रणाम करू आणि एकदा गर्जना करू. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्री 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 श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी.